Hi viewers, welcome to my channel. So in this video we will discuss about the Python and this is the third video of Python series. ठीक आहे, आपल्या Python सिरीजचा हा थर्ड व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, व्हॉट इज द इंडेंटेशन. खूप महत्वाचा आहे इंडेंटेशन एरर. हा शब्द जरी आला कोडर समोर किंवा जे स्टुडंट असतात कॉलेज स्टुडंट, इंडेंटेशन ते खूप कन्फ्युज्ड असतात. ठीक आहे, याच्याविषयी डिस्कस करू. त्याच्यानंतर दुसरं कन्फ्युजन असतं पोरांचं की जे फाईलमध्ये कोड करतात आणि आफ्टर देन ती फाईल ते सेव्ह करतात आणि सेव्ह केल्यानंतर ते डबल क्लिक करतात आणि डबल क्लिक करतच राहतात, ती फाईल ओपनच होईना पोरांनी. ठीक आहे, तर हे प्रॉब्लेम पोरं फेस करतात आणि ते प्रॉब्लेम छोटे आहेत बट मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज डिलाइट डेटा तुम्हाला बेसिक पासून सगळं प्रोव्हाइड करते. सो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक नवीन मॉड्यूल पायथॉनचा आपण याच्यात इम्पोर्ट करणार आहोत. ठीक आहे, 5 सेकंदासाठी मी प्रोग्रामला थांबवणार आहे म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. ठीक आहे, मी 5 सेकंद का म्हटलो ते तुम्हाला लास्टला समजेलच. ठीक आहे, आता सिंपल हे जे तुम्हाला दिसतंय, आता आयडियली कसं ओपन करायचं ते लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. आता सिंपली तुम्हाला हे जे दिसतंय ना, ही सिंपल शेल आहे. या ठिकाणी इन्स्टंट वन लाईन किंवा एक कमांड लिहिली आणि तिचा रिझल्ट पाहिला, एवढंच याचं काम. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं या ठिकाणी प्रिंट, सिंपल लिहितो प्रिंट. आणि प्रिंट मध्ये मला जर काही प्रिंट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल डिलाइट, होय होय डिलाइट डेटा. आणि डिलाइट डेटा आपल्या चॅनलचं नाव असल्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता सिंपल मी जर एंटर बटन प्रेस केलं ना, काय होतं बघा, इन्स्टंट रिझल्ट दिसतो डिलाइट डेटा. आणि डिलाइट डेटाला मी डबल कोट मध्ये का लिहिलं, डबल कोट मध्ये का एन्क्लोज केलं, कारण एक फंडा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, डबल कोट मध्ये ते सगळं आपण लिहितो जे नंबर्स नसतात. नंबर लाईनवर जेवढे पण नंबर आहे त्यांना सोडून जेवढे पण काही आहे टेक्स्ट, ठीक आहे, ते सगळं आपण डबल कोट मध्ये लिहितो. ठीक आहे, इव्हन नंबर्सला आपण डबल कोट मध्ये लिहू शकतो बट त्यांचा डेटा टाईप हा चेंज होऊन जातो. ठीक आहे, हे कसं तर ते तुम्हाला पुढे कळेलच ज्यावेळेस आपण डेटा टाईप्स वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. ठीक आहे, आता सिंपल मला जर प्रिंट करायचं असेल, एक नंबर प्रिंट करायचा असेल, फॉर एक्झाम्पल 10 मला प्रिंट करायचा आहे, तर 10 हा नंबर असल्यामुळे याला डबल कोट मध्ये एन्क्लोज करण्याची गरज आहे का? आन्सर इज नो. हा इझिली तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, आता जर तुम्ही म्हणणार आम्ही एक स्पेस दिला आणि मी प्रिंट करतो. ठीक आहे, काय प्रिंट करतो मी, काहीतरी माही प्रिंट करूयात. ठीक आहे, या ठिकाणी मी करतो माही प्रिंट, सिंपल. ओके, तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स, प्रिंट होईल का? ठीक आहे, बघूयात काय होतं. ठीक आहे, सिंटॅक्स एरर. ठीक आहे, पहिलाच एरर आत्ताच आपण बिगिन केलं आणि पहिलाच एरर दिसतोय. ठीक आहे, अनएक्सपेक्टेड इंडेंट. याचा अर्थ काय, ज्या ज्या वेळेस इंडेंट तुम्हाला दिसेल एरर मध्ये त्या त्यावेळेस पेज चेक करायचे. ठीक आहे, तुम्हाला सिंपल सांगतो, ज्या वेळेस तुम्ही सिंपल कमांड देतात फाईलमध्ये असेल किंवा पायथन मध्ये या शेल मध्ये असेल, त्यावेळेस प्रत्येक कमांड किंवा प्रत्येक स्टेटमेंट ही ह्या लाईनला टच करूनच लिहायची. कुठली लाईन, ही बघा, ही बॉर्डर लाईनला टच करूनच लिहायची. नाही लिहिलं तर असे इंडेंटेशन एरर तुम्हाला भेटतील. आणि इंडेंट हे महत्वाचे पण आहेत, आयएमपी पण आहेत का, कारण तुम्ही जर सी मध्ये प्रोग्राम केला असेल तर तुम्हाला चांगलंच माहिती, ज्यावेळेस आपण इफ कंडिशन लिहितो तर कर्ली ब्रॅकेट यूज करतो. तर ह्या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटचा फंडाच नाहीये, या ठिकाणी सगळा खेळ इंडेंटेशनवर असतो. एखादा लूप जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचा असेल तर इंडेंटेशन, ते कसं, ते आपल्या या सिरीज मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. त्याच्यामुळे आपल्या सिरीजला सपोर्ट करा. ठीक आहे, आता हे झालं शेलच्या बाबतीत. शेलमध्ये तुम्हाला तर समजलं, वन बाय वन एक स्टेटमेंट लिहिली, त्याचा रिझल्ट पाहिला, स्टेटमेंट लिहिली, रिझल्ट पाहिला, एवढंच. ठीक आहे, बट तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे आपल्याला हेच करायचंय, सगळा प्रोग्राम एक सोबत लिहायचा आहे आणि सगळा एक सोबत रन करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी सिंपल आहे. सिंपल काय करायचं, कीबोर्डवर जायचं आणि कंट्रोल एन प्रेस करायचं. काय सांगतोय, कीबोर्डवर जायचं, कंट्रोल प्लस एन प्रेस करायचं, ही अशी विंडो दिसेल. आता तुम्ही म्हणणार सर ही काय भानगड आहे, दुसरं काहीच नाही, जसं नोटपॅड मध्ये फाईल असते ना तशी फाईल इथं कोड लिहायची आणि नंतर त्याला रन करून टाकायची, एवढंच. दॅट इज सिंपल. ओके, सिंपल मी ह्या ठिकाणी लिहितो प्रिंट. प्रिंट लिहिल्यानंतर आपण करूयात काय प्रिंट करायचं, ह्या ठिकाणी प्रिंट करायचं काय, स्टॅट प्रिंट करतो मी. ठीक आहे, स्टॅट एक नाव आहे, स्ट्रिंग आहे, त्याला मी प्रिंट करतो.
त्याच्यानंतर अजून काही प्रिंट करायची इच्छा आहे का तुमची? नाही, आपण एवढंच प्रिंट करू कारण पुढचं काही शिकवलेलंच नाही अजून. ठीक आहे, प्रिंट म्हणजे सिम्पली स्टॅट नाव हे प्रिंट होऊन जातं, एवढंच काम आहे प्रिंट स्टेटमेंटचं. ठीक आहे, आता रन करण्याआधी याला आपण सेव्ह करू. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार सेव्ह कसं करायचं? सिम्पल आहे भावा, फाईलवर यायचं, त्याच्यानंतर सेव्ह ॲज म्हणायचं, यू वॉन्ट टू चॉईस, तुमचं चॉईस लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं. चॉईस लोकेशनचा अर्थ डेस्कटॉपवर सेव्ह करायची, कुठं सेव्ह करायची, जिथं सेव्ह करायची तिथं तू सेव्ह करू शकतो. ठीक आहे, इथं राज.py देऊन टाकतो. ठीक आहे, अजून काही नाही. ठीक आहे, याला सिम्पली मी करतो, काय करायचं? सेव्ह करायचं आणि ओके. अरे राज नावाची ऑलरेडी एक्झिस्ट आहे याच्यात. ओके ओके ओके, याला नाव देऊन टाकायचं. ठीक आहे, राज नावाची फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे, मी याला देतो, याला नाव देऊ आपण stat.py. ठीक आहे, आता stat.py दिल्यानंतर सिंपल या ठिकाणी सेव्ह करायचं. ठीक आहे, stat.py नावाची फाईल कुठे गेली? जिथं आपण सेव्ह केली तिथे गेली असेल. ठीक आहे, आता आपण करूया याला काय करायचं? रन मॉड्यूल करायचं. ठीक आहे, स्टॅट आलं. ठीक आहे, ह्या वेळेस स्टॅट एकटं आलं म्हणजे या ठिकाणी दाखवतोय तो stat.py ही फाईल आहे डेस्कटॉपवर आणि त्याचा सिंपल हा रिझल्ट आहे. असं कोण दाखवतंय? आपल्याला पायथन दाखवत आहे आउटपुट विंडो मध्ये. ठीक आहे, आता आता प्रश्न दुसरा असा पडतो की ही जी सेव्ह केलेली फाईल आहे, आम्ही सगळं क्लोज करतो सर, सगळं क्लोज करतो, बट आम्हाला ती फाईलच सापडत नाही, आम्हाला ती फाईलच सापडत नाही. ठीक आहे, आपण ती फाईल कुठं सेव्ह केली? डेस्कटॉपवर सेव्ह केली. ठीक आहे, कुठल्या फोल्डरमध्ये नाही गेली, डायरेक्ट डेस्कटॉपमध्ये मला याच्यात सेव्ह करायची होती, बट ठीक आहे, डेस्कटॉपवर गेली स्टॅट नावाची फाईल. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी जे करायचं आहे ते सिंपल याला डबल क्लिक करायचं. ओहो, डबल क्लिक केल्यानंतर काय होत आहे? ओपनच होत नाही. ठीक आहे, ओपन होत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे ओपन का होत नाही आहे तेच आपल्याला याच्यात डिस्कस करायचं आहे. आपण परत जाऊ आयडीएली कडे, बघू काय प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह होतो का. आयडीएली कडे जातो, आयडीएली ओपन करतो. होय होय, तुम्ही म्हणणार सर परत शेल ओपन झाली, आता काय करायचं? आता काय नाही, परत कंट्रोल एन करायचं आणि ह्या फाईलमध्ये जायचं आणि फाईलमध्ये काय बघायचं? रिसेंट फाईल. कुठली फाईल होती? stat.py. ठीक आहे, हिला ओपन करू शकतो मी. ओहो, ओपन झाली. आता ही फाईल ओपन झाल्यानंतर आहे ना, मी एक मॉडेल या ठिकाणी इम्पोर्ट करतो. ठीक आहे, खूप सिंपल आहे बरं, जास्त सिंपल. ह्या ठिकाणी आपण काय करू? सिंपल ह्या ठिकाणी एक मॉड्यूल इम्पोर्ट करतोय. आता तुम्ही म्हणणार मॉड्यूल वगैरे सर काय बोल? सिंपल एक टाइम नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यात भरपूर असा कोड लिहिलेला आहे आणि तिथून छोटस स्लीप नावाचं फंक्शन कॉल करायचं, एवढंच समजायचं. ठीक आहे, आता मी करतो इम्पोर्ट. ठीक आहे, पायथॉन मध्ये काही पण इम्पोर्ट करायचं असेल ना, सिंपल त्याला सांगायचं इम्पोर्ट करून दे. ठीक आहे, तो विचारेलच काय इम्पोर्ट करायचं. ठीक आहे, काय इम्पोर्ट करायचं आपल्याला? मॉड्यूल काय नावाचं? टाइम नावाचं. सिम्पली इम्पोर्ट केलं. आता हे इम्पोर्ट झालं आहे तर सिंपल काय करेल मी? प्रिंट स्टॅट केलं ना, त्याच्यानंतर मी काय करेल? हे केल्यानंतर सिम्पली मी या ठिकाणी लिहेल टाइम डॉट स्लीप आणि त्याच्यानंतर देईल 5 आणि 5 नंतर हे पॅरेंथेसिस क्लोज करून टाकेल. ठीक आहे, आणि क्लोज केल्यानंतर कंट्रोल एस ने सेव्ह करून द्यायचं. ठीक आहे, काय सांगतोय मी? इम्पोर्ट टाइम करायचा, याचा सिंपल अर्थ असा आहे. ठीक आहे, सिंपल अर्थ मी प्रोग्राम रन करूनच समजवतो. सिंपल इथं कंट्रोल एस करायचा आणि ही सगळी भानगड क्लोज करून टाकायची, बिंदास क्लोज करायची. ठीक आहे, आता स्टॅट दिसतंय, आधी दिसत होतो का नाही? फक्त 5 सेकंदासाठी दिसेल, 5 सेकंदानंतर गेलं का? गेलं. ठीक आहे, हे काय झालं? परत चला आयडीएली कडे जाऊया. ठीक है, चलो फिर चलते हैं हम आयडीएली के पास. और आयडीएली के पास काय? सॉरी सॉरी, आपण मराठी चॅनलवर आहोत, जाऊ आपण आयडीएली कडे. अँड सो stat.py फाईल पाहिली. या ठिकाणी काय झालं माहिती का? फक्त तुम्ही ज्या वेळेस प्रिंट स्टॅट लिहिता त्यावेळेस काय होतं की हे एक्झिक्युशन खूप फास्ट होतं. तुम्हाला हे स्टॅट जे प्रिंट झालेलं आहे ते दिसण्याआधीच चाललं जातं. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो? एक टाइम नावाचं मॉड्यूल इम्पोर्ट करतो सॉफ्टवेअर याच्यात. टाइम नावाचं मॉड्यूल इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली याला सांगतो आपण की ह्या टाइम नावाच्या मॉड्यूल मधून एक स्लीप नावाचं फंक्शन आहे ते कॉल कर. आणि स्लीप नावाचं फंक्शन काय करतं माहिती का? 5 सेकंद प्रोग्रामला झोपायला लावतं. म्हणजे 5 सेकंद प्रोग्रामला स्टॉप करून ठेवतं. म्हणजे 5 सेकंद तो काहीच करणार नाही. प्रिंट स्टार्ट केल्यानंतर तो 5 सेकंद थांबून राहील. ठीक आहे,
हा जर तुम्ही गेला ना 20 सेकंड, बघा टाइम वाढून जाईल, 20 सेकंड करून करून टाका, Ctrl+S करा. याचा अर्थ भाई तू प्रिंट स्टार्ट करून दे आणि 20 सेकंड झोपून जा. सिंपल त्याचा अर्थ आहे. स्लीपच म्हणतोय. ठीक आहे, आता ही सगळी भानगड परत आपण क्लोज करू. ठीक आहे, सिंपल डबल क्लिक करतो. बघा आता हा 20 सेकंदासाठी झोपलेला आहे आणि आपण त्याला सांगितलेलं आहे इम्पोर्ट टाइम करून की तू 20 सेकंदासाठी झोप, म्हणून तो झोपलेला आहे. बट 20 सेकंदानंतर तो परत बंद होऊन जाईल. ठीक आहे, आपल्याला दाखवून आपण थोडा वेट करूयात. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे बघा झालं ना. ठीक आहे, असेच व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी डिलाइट डेटाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपल्या महाराष्ट्रातील मराठी स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे जी सिरीज आहे याच्यानंतर आपण पायथॉनमध्ये खूपच एक्सप्लोर करणार आहोत आणि हा जो कोर्स आहे हा ओरिएंटेड टू डेटा अनालिस्ट अँड डेटा सायन्ससाठी असणार आहे. या डेटा सायन्ससाठी तर पायथॉन इम्पॉर्टंटच आहे. तर पहिले पायथॉनचं जे बेसिक फंडामेंटल आहे ते सगळं या सिरीजमध्ये क्लिअर होईल. मी प्रॉमिस करतो, डिलाइट डेटा चॅनलचा हेड आहे मी. मी तुम्हाला प्रॉमिस करतो आमची टीम तुमच्या सपोर्टमध्ये नेहमी राहील. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. बाय बाय.